जेव्हा कधी माझ्या नवऱ्याला बाहेर फिरायला जायचं असलं ना, की तो मला मस्का मारायला येणारच. तर नमस्कार मंडळी. सुरुवातच काय झाली तुम्हाला सांगते, की मी चहा बनवत होती आणि नवरा जाणार होता माझा मालवण, कोकण दर्शन, गोवा वगैरे. तर त्यांचा ग्रुप चाललेला मुलांचा. सो तो पण जाणार होता. त्याच्यासाठी तो मला मस्का मारायला येत होता. कारण जर बायकोला टाईम नाही दिला, तर बायको कटकट करते. हे तर त्याला माहीतच आहे. सगळ्यांच्या बायका अशाच असतात. आणि मेन म्हणजे सगळ्यांच्या नवऱ्यांनी कमेंट करा, की तुम्ही जेव्हा कधी बाहेर जाता, तेव्हा तुम्ही पण तुमच्या बायकांना अशीच मस्का मारता का? की गोड-गोड बोलून. पण काय करणार, आम्हाला पण असं आवडत नाही, की प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकाने एन्जॉय केलं पाहिजे असं मला तरी वाटतं, की घरात राहून-राहून पण खूप बोर होतं. त्याच्यामुळे बाहेर थोडं रिलॅक्सेशन पाहिजेच सगळ्यांसाठी. इव्हन बायकांसाठी पण पाहिजे आणि नवऱ्यांसाठी पण. कारण गर्ल्स ट्रिप पण पाहिजे आणि बॉयज ट्रिप पण पाहिजे. कारण आपले जे पर्सनल टाईम असतो तो आपल्या फ्रेंड्ससोबत मस्त आपण एन्जॉय करतो. त्याच्यानंतर शॉपिंग काही संपत नव्हती. रात्री जायचं होतं आणि अजूनपर्यंत त्याची शॉपिंग चालूच होती. मला जायचं होतं हळदीला सानिकाच्या. तर ही माझी एकदम जिगरी फ्रेंड आहे आणि तिचा मेकअप चालू होता. संध्यानी खूप छान असा मेकअप केलेला आणि खूप छान दिसते. तर काँग्रॅच्युलेशन तिला तर मी आजच केलं आणि मग तिथे माझ्या फ्रेंड्स वगैरे पण भेटल्या. कारण जेव्हा आपण फ्रेंडच्या हळदीला जातो तेव्हा आपल्या सगळ्या मैत्रिणी आपल्याला भेटतातच. तिला मस्त टाटा बाय-बाय केलं, पण ती अजून कशी दिसते हाच विचार करत होती, पण खूप सुंदर दिसत होती. मग नवऱ्याची बॅग पॅकिंग करायला घेतली, सगळे कपडे भराभर केले आणि मग त्यांची जायची वेळ झाली. तर ती ॲक्चुअली रात्रीच जाणार होती आणि जायचं कुठे असलं की ती सगळीजणं खूप जास्त एक्सायटेड असतातच. पण मला खूप वाईट वाटतं कारण मी एकटी राहते, मग ते मला खूप वाईट वाटतं. पण मी एका विचार असा पण करते की त्यांनी पण एन्जॉय केलं पाहिजे. भेटू अशाच मस्त ब्लॉगमध्ये.